भेट दिलेल्या जागांपैकी काही जागा मनात कायमचं घर करून जातात। अशाच आपल्या दापोलीच्या ट्रिपमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक ठिकाण म्हणजे आसुदगावचं केशवराज मंदिर। मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर जुन्या नारळी पोफळीच्या बागा तसेच पाण्याचे झरे दिसत होते। आम्ही गप्पा गोष्टी करीत असताना प्रगतने त्याच्या लहानपणीची आठवण सांगितली। श्रीना पेंडसे यांची गारंबीचा बापू ही कादंबरी ज्यात मंदिर आणि परिसराचा उल्लेख आहे। मंदिराकडे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल लागतो। पूर्वी लाकडी होता असे गावकरी सांगतात। पक्ष्यांचे मधुर आवाज ऐकत मंदिरात पोहोचलो। श्री केशवराज मंदिर हे फार पुरातन पांडवकालीन असून सुमारे 5000 वर्षापूर्वीचे भगवान श्री विष्णूचे जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे। 5 पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे। मंदिरात जाऊन समईच्या मंद प्रकाशात केशवराजांचं दर्शन घेतलं। मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं। समोरच 12 महिने गोमुखातून वाहत असलेले पाणी पाहिलो आणि थोडा वेळ मंदिरामध्ये शांत बसलो। पुढच्या वेळी तुम्ही दापोली प्लॅन करता